नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरातल्या अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 कामगार मृत्युमुखी. 2 दिवसीय प्रवासी भारतीय संमेलनाची बंगळुरूमध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार सांगता. पंतप्रधानांच्या हस्ते आज व्हायब्रंट गुजरात वैश्विक संमेलनाचं उद्घाटन. पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहणार, बँकांनी शुल्क आकारणी टाकली लांबणीवर, पंप मालकांचं आंदोलनही स्थगित. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदात आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित. येत्या बुधवारपासून गाई म्हशीच्या दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर 2 रुपये जास्त मोजावे लागणार. आणि रोहन बोपण्णा आणि जीवन जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरातल्या अखनूर क्षेत्रातल्या बटाल परिसरामध्ये जीआरईएफ अर्थात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या छावणीवरती आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये छावणीमध्ये काम करणारे 3 कामगार मृत्युमुखी पडले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जातोय. बंगळुरू इथं सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाचा समारोप आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणानं होणार आहे. आज प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान केले जातील. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मुख्य संमेलनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटनानंतर फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दहशतवादाच्या समस्येसह अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. फ्रान्सकडून करण्यात येणाऱ्या रफाल विमान खरेदीसंदर्भात दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्यावरही यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व मिळण्याच्या भारताच्या दाव्याचं यावेळी फ्रान्सकडून जोरदार समर्थन करण्यात आलं. पेट्रोल पंपांवरती यापुढेही क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहणार आहे. कार्डवरती होणाऱ्या व्यवहारांवरती 1% शुल्क आकारणी करायचा निर्णय 13 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचं बँकांनी मान्य केलंय. त्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी आजपासून सुरू होणारं त्यांचं आंदोलनही स्थगित केलं. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मध्यस्थीनंतर ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे. बात थी उसको अभी स्थगित रखा गया है कुछ दिनों के लिए. इस 2-3 चीज बहुत स्पष्ट है. ग्राहकों को इस प्रकार की कोई सरचार्ज नहीं लगेगी. पेट्रोल पंप वाले थोड़ा चिंतित है कि क्या उनके ऊपर आ जाएगा. मैं उनको आश्वस्त करना चाहता हूं उनके ऊपर भी नहीं आएगी. ऑयल मार्केटिंग कंपनी, बैंक, इन दोनों की बातचीत हो रही है. ये एमडीआर चार्ज और अभी ऑयल मार्केटिंग कंपनियों ने इंसेंटिव भी दिया है, अपने से ही इंसेंटिव दिया है डिजिटल ट्रांजैक्शन बढ़ाने के लिए. इसलिए बैंक और ऑयल मार्केटिंग कंपनी इन दोनों को हमने सुझाव दिया है, दोनों बैठ के कुछ रास्ता निकाले जिसके कारण न ग्राहकों को न पेट्रोल पंप मालिकों को कोई सरचार्ज या कोई देना पड़े, फीस वगैरह ऐसे ना करे. इसलिए उसकी रास्ता हम लोग निकालेंगे, ऐसा हमें उम्मीद है. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. ते व्हायब्रंट गुजरात या वैश्विक संमेलनाचं उद्घाटन करतील. त्यांच्या हस्ते वैश्विक व्यापार प्रदर्शनाचंही उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन 1.5 लाख चौरस मीटर परिसरात उभारण्यात आलंय. पंतप्रधान आज गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचंही भूमिपूजन करतील. राज्यातील निवडणुकांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातल्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होईल. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. काल या निवडणुकीमध्ये 67% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं. या दोन्ही जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांच्या 244 जागांसाठी 1190 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठीच्या 11 जागांसाठी 92 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. राज्यामध्ये येत्या 11 जानेवारीपासून गाई म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करायचा निर्णय सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांच्या सभेमध्ये काल घेण्यात आला.
सध्या असलेली दुधाची कमतरता, पशुखाद्य, वीज आणि डिझेल आदींच्या दरात झालेली वाढ, दुधाव्यतिरिक्त अन्य शेतमालामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या पार्श्वभूमीवरती दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरातही 3 रुपयांची प्रति लिटर वाढ करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल. खरेदी दरामध्ये 3 रुपयांची वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ग्राहकावरती मात्र 2 रुपयांचाच बोजा पडणार आहे. उर्वरित 1 रुपयाचा बोजा दूध संघ आणि वितरक सहन करतील अशी माहिती पत्रकात दिली आहे. परिणामी येत्या 11 तारखेपासून गायीच्या दुधाचा कमाल किरकोळ दर 42 रुपये तर म्हशीच्या दुधाचा कमाल विक्री दर 54 रुपये प्रति लिटर एवढा होणार आहे. आपल्या देशामध्ये कलेची कदर केली जात नाही, परदेशामध्ये ती मुलांच्या मनावर बिंबवली जाते, तसं आपल्याकडे होत नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली आहे. मुंबईत 2 दिवसीय जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप समयी त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे. ठाकरे यांच्या मुलाखतीनं काल या संमेलनाची सांगता झाली. पत्रकार आशुतोष आपटे आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष साहित्यिक रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी बुलेट ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक आदी मुद्द्यांवरती केंद्र आणि राज्य सरकारवरती ठाकरे यांनी टीका केली. नाशिकमध्ये वनस्पती उद्यान आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचं संग्रहालय उभारताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी खुमासदार शब्दात कथन केले. या समारोप सोहळ्यामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश राजमाले आणि छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शशी भालेकर यांच्यासह अनेक मान्यवरांना गौरवण्यात आलं. स्वच्छ भारत अभियानाला राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणवडी गावातल्या ग्रामस्थांनी तर चक्क त्यांच्या गावातल्या वृद्ध महिलेच्या स्मरणार्थ गावामध्ये शौचालय बांधायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे लोणवडी हे गाव आता हागणदारीमुक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी आणि घनदाट जंगलानं वेढलेलं लोणवाडी हे संपूर्ण आदिवासी गाव. या गावात अंजनाबाई नावाची वृद्ध महिला राहत होती. वयाच्या 80 वर्षांपर्यंतही त्यांना शौचासाठी बाहेर जावं लागायचं. मात्र कालांतरानं त्यांना चालण्याचा त्रास व्हायला लागला. तेव्हा गावातले शिक्षक परशुराम नरवाडे यांनी अंजनाबाईंसाठी एक तयार शौचालय आणून बसवलं. मात्र काही काळानंतर अंजनाबाईंचा मृत्यू झाला. अंजनाबाईंप्रमाणे गावातल्या इतर कोणाचेही हाल होऊ नयेत यासाठी गावकऱ्यांनी प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य शासन आणि पुण्याच्या शिवप्रभा संस्थेनं भरीव सहकार्य केलं. हमने बीड़ा उठाया है. ये पूरा गांव जो यहाँ पूरे रहवासी है, यहाँ की जो एक भी औरत बाहर न चला जाए, बच्चा भी बाहर न चला जाए, इसीलिए हम सब लोग ये मिलजुल के काम कर रहे हैं. बेटर इंडिया की बहुत साथ है और महाराष्ट्र शासन ये दोनों और शिवप्रभा मिलके ये हम काम कर रहे हैं. गावकऱ्यांच्या प्रयत्नातून लोणवाडी गाव हळूहळू हागणदारी मुक्त होत आहे. गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प हीच अंजनाबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करताना हे विश्वची माझे घर याचं भान सर्व समाजाला देणं अगत्याचं आहे. तरच गुणवत्तापूर्ण भारत आपल्याला पाहायला मिळेल. माझं घर स्वच्छ, सुंदर आणि कोणत्याही शासकीय मदतीशिवाय निर्माण करू असं प्रत्येक भारतीयानं आपल्या मनावर बिंबवलं तर संत गाडगेबाबा यांच्या दृष्टीतलं गाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा सूर काल कोल्हापुरात आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संमेलनात व्यक्त झाला. बाळ महाराज, विजयकुमार शेवडे, व्यंकटेश चौधरी आदी साहित्यिक विचारवंत या संमेलनात सहभागी झाले. यावेळी शुद्धी आंदोलन, मुस्लिम विद्वानों की घर वापसी या संतोष आर्य लिखित पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. हे संमेलन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये नॅशनल मारवाडी फाउंडेशन आणि श्री माहेश्वरी मंडळाच्या वतीनं 250 दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय आणि कॅलिपर्सचं वाटप करण्यात आलं. दिव्यांगांना कृत्रिम पायानं चालण्याचं आणि हालचाल करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं. सिलिगुडी इथल्या तज्ज्ञांच्या चमूनं 2 दिवसात या दिव्यांगांची तपासणी करून मोजमापानुसार कृत्रिम पाय आणि कॅलिपर्स तयार केले. या उपक्रमांचा गरजू दिव्यांगांना लाभ झालाय.
आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. राज्यातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठलं आहे. त्यामुळे आता सहलीसाठी पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे वळत आहेत. गार वारा सुटला, हुडहुडी भरली, दवबिंदू गोठले, शेकोट्या पेटल्या आणि पर्यटकांची गर्दी दिसू लागली. हे दृश्य आहे राज्यातल्या महाबळेश्वरचं. गेल्या 2 दिवसांपासून इथं कडाक्याची थंडी पडली आहे. इथं 0 ते 4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद हवामान विभागानं केली आहे. वेण्णा लेक परिसरात 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसंच इथं सर्वत्र हिमकणही जमा झाले आहेत. महाबळेश्वरमध्ये निसर्गानं पांघरलेली ही हिमकणांची चादर पाहण्यासाठी सर्व पर्यटक गर्दी करत आहेत. रोहन बोपण्णा आणि जीवन नेदुचेजियन या भारतीय जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम लढतीमध्ये त्याने डेव्हिड शरण आणि पूर्वी राजा या भारतीय जोडीवरती 6-3, 6-4 अशी सरळ मात करून विजेतेपद पटकावलं. तब्बल 6 वर्षांनंतर भारतीय जोडीनं हे विजेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी 2011 मध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीनं दुहेरीचं विजेतेपद जिंकलं होतं. या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं अजिंक्यपद रॉबर्टो बाउटिस्टा यानं पटकावलं. त्यानं रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याच्यावरती 6-3, 6-4 अशी सरळ मात केली. उत्तर भारतातली थंडीची लाट अद्यापही कायम आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये अनेक ठिकाणी हिमवर्षाव अनुभवायला मिळत आहे. नैनितालमध्ये काल यंदाच्या वर्षातला पहिला हिमवर्षाव झाला. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे. आणि आता राज्यातल्या हवामानाविषयी. राज्यातही अनेक ठिकाणी गारवा आहे आणि तापमानामध्ये घट दिसून येते. येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरातल्या अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 कामगार मृत्युमुखी. 2 दिवसीय प्रवासी भारतीय संमेलनाची बंगळुरूमध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार सांगता. पंतप्रधानांच्या हस्ते आज वायब्रंट गुजरात वैश्विक संमेलनाचं उद्घाटन. पेट्रोल पंपावरती कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहणार. बँकांनी शुल्क आकारणी टाकली लांबणीवर, पंपचालकांचं आंदोलनही स्थगित. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदात आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित. येत्या बुधवारपासून गाई म्हशीच्या दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर 2 रुपये जास्त मोजावे लागणार. आणि रोहन बोपण्णा आणि जीवन जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.